शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून लोकमान्य नगर पाडा क्रमांक 1 व 2 तसेच उन्नती गार्डन परिसरातील जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्यात आले असून त्यावर आरओ प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र पाठक, राकेश शिंदे, नगरसेविका शीतल धमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या। परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते। ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनर्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे। तसेच या विहिरींवर आरओ प्लांट बसवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे। सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेले आरओ प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत। या प्रकल्पाअंतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे। विहिरीच्या संरक्षणासाठी जाळ्या बसवणे, भिंतीचे मजबूतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत। त्यामुळे विहिरीतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे। पोवळा माजिवडे विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या। त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं। म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणेचं साम्राज्य त्यामध्ये होतं। आता तुम्ही बघताय की ही विहीर सुद्धा स्वच्छ केली होती व आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांना त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या। त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं। म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्या कारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। ते प्रपोजल आम्ही तयार केलं आणि गेल्या 2 वर्षापासून त्यावर काम चालू होऊन आज त्यापैकी बहुतांश विहिरी ह्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत। त्यावर आरओ प्लांट लावलेले आहेत। आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि जे आमचे कन्सल्टंट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी पिण्यायोग्य आहे, कारण लॅबमध्ये सुद्धा त्यांनी ते पाणी नेलेलं आहे। माझं असं म्हणणं, पिण्यायोग्य ठीक आहे, परंतु वापरण्यायोग्य असेल तरी सुद्धा ह्या पाण्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, कारण ह्या सगळ्या जुन्या विहिरी आहेत आणि या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून कपडे धुणं, भांडी धुणं, लाद्या पुसणं किंवा गाड्या धुणं किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी या पाण्याचा जरी उपयोग झाला तरी निश्चितपणे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा फार मोठा फायदा होऊ शकेल। ही जी विहीर आता आपण करतोय त्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असल्या कारणानं आरओ प्लांटच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे तो विकसित करण्यात आला आणि ताबडतोब हे जे पाणी आजपासून आता येणार आहे ते लॅबमध्ये दाखवून 2 ते 3 दिवसामध्ये तो लॅबचा रिपोर्ट हा या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यानुसार हे पाणी पिण्यासाठी सुद्धा ह्या परिसरातल्या जनतेला वापरता येईल। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे
मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेते कार्यालयाचे आज उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस व आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते व नगरसेवक मुकेश मोकाशी, संजय वागुले, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, नगरसेविका स्नेहा आमरे, नंदा पाटील, अनिता ठाकूर, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर समीरा भारती, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या ठाणे शहराचे जनसेवक लाडके आमदार संजयजी केळकर साहेब तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करताना ठाणे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवकांची संख्या 28 झालेली आहे आणि त्यामुळे हे नवीन प्रशस्त असं गटनेता कार्यालय याची मागणी केलेली आणि त्यानुसार हे कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे आणि हे खरोखरच ठाणे शहरातले जेवढे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक प्रयत्नशील असतात आणि ते राहतील आणि ह्या गटनेता कार्यालयाच्या माध्यमातून BJPचे जे आमचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना एक हक्काचं कार्यालय तयार होऊन जाईल. महानगरपालिकेमध्ये उपमहापौर कार्यालय आहेच, परंतु गटनेता कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच
ह्याच्यामध्ये राहील, उपलब्ध राहील. आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ठाणेकर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी आम्ही इकडनं कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. एप्रिल 2024 ते मार्च 2026 या कालावधीत केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजना अंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1,54,874 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथेही 240 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 40 शासकीय व 115 खासगी अशा 155 अंगीकृत रुग्णालयांसह 32 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 126 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून तब्बल 313 आरोग्य सुविधा या योजना अंतर्गत कार्यरत आहेत. तरी देखील महागड्या खासगी उपचारांच्या भीतीने किंवा माहिती अभावी अनेक नागरिक सरकारी यंत्रणेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगले उपचार दिले जातात. त्यामुळे सिव्हिल रुग्णालय हेच सर्वसामान्य, कामगार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहे. येथे शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याची माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र जगतकर यांनी दिली. आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना योजनांचा लाभ न घेणे ही सर्वात मोठी हानी ठरत आहे. आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, मोबाईल ॲपद्वारे नोंदणी, आधार पडताळणी आणि ई-केवायसी अनेकांनाही अजूनही माहीत नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंड ह्या अतिशय चांगल्या योजना आहेत. गरीब रुग्ण आहेत, ज्यांना खर्च जास्त येतो, हॉस्पिटलला बिल परवडत नाही आहे, मेजर सर्जरीज आहेत. आता जवळपास 1000च्या वरती आजार आम्ही या लोकांत इन्क्लूड केलेले आहे. या आजारामध्ये अगदी फ्री ट्रीटमेंट होते. बरेचसे हॉस्पिटल 30 बेडच्या वरती आहेत, त्यांना पण हे लागू आहे. फक्त महत्त्वाचं आहे, तुमची ट्रीटमेंट सगळी फ्री होणार, मेडिसिन फ्री मिळणार, सगळ्या गोष्टी फ्री होतील. फक्त यासाठी लागणारं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि तो मोबाईल लिंक असणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच वर्षी आधार कार्ड मोबाईलला लिंक नसतो, त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस जर कधी तुम्ही तहसीलदारकडनं सर्टिफिकेट घेतलं आणि ते जर अपलोड करून जर केलं तर ते तुम्हाला ते कार्डचा लाभ घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, तर तुम्ही ते आधार मोबाईलला लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुमची इझी प्रोसेस होते. बरेचसे हॉस्पिटल म्हणजे जवळपास 30 बेडच्या वरती जेवढे हॉस्पिटल ते सगळे इम्पॅनल केलेले आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल सगळे आहेत. यातले महागडे इन्स्ट्रुमेंट, मशीन, ऑपरेशन तुम्हाला 1.5 लाखापासून तर 5 लाखापर्यंत याच्यावर ट्रीटमेंट करता येते. जर काही रुग्ण आहे त्यांना जास्त खर्च येत असेल तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधी असतील किंवा विविध ट्रस्टमार्फत आम्ही ही सेवा देतो. जिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या अंतर्गत जेवढे हॉस्पिटल त्याच्यामध्ये ही योजना लागू आहे. सगळ्या PSCला आहेत, सगळ्या हॉस्पिटल आहेत. फक्त तुम्ही येताना कुठल्याही हॉस्पिटलला जे ॲडमिट होता त्या तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाणं आणि प्रॉपरली डॉक्टरशी कन्सल्ट करून तिथे आरोग्य मित्र असतात त्यांच्याशी भेटून तुम्हाला जे काही असतील ते अडचणी तुमचं दूर करून घेणं. ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा बराचसा जो ट्रीटमेंटचा खर्च आहे तो वाचेल. आणि बऱ्याच वर्षी पैसा नसल्यामुळे बरेच लोक आजारी राहतात आणि दुर्दैवाने बऱ्याच वाईट गोष्टी घडतात. नंतर ह्या घडू नये तर जर आपण सजग राहिलो आणि थोडंसं याच्यावर काळजी घेतली तर नक्कीच महागच्या महाग शस्त्रक्रिया आजच्या घडीला फ्री होत आहेत आणि ते बऱ्याच हॉस्पिटलमध्ये होतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चॅरिटी हॉस्पिटल्स पण आहेत. त्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये आपले काही बेड रिझर्व असतात. त्या बेड रिझर्वमध्ये पण आपण करू शकतो. काही आवश्यकता वाटली, काही असं जर गरज वाटत असेल तर मी ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना आव्हान करेल की आमच्या जिल्हा रुग्णालयात तुम्ही पेशंटला घेऊन या. आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू आणि गरीब लोकांना जेवढं काही किंवा नॉन अफोर्डेड लोक आहेत ज्यांना खर्च करू शकत नाही अशा लोकांची सेवा खरोखर प्रचंड आरोग्यदायी आणि महत्त्वाची ठरते आहे. त्या सगळ्यात जास्त लोकांनी याच्याबद्दलची जनजागृती होणं गरजेचं आहे. लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हॉस्पिटलला ॲडमिट होतो तेव्हा ॲटलिस्ट तुमचं मोबाईल लिंक, आधार कार्ड ह्या गोष्टी या रेशन कार्ड घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त बाकी जर नसेल तर तहसीलदारचं सर्टिफिकेट जरी असलं तरी महत्त्वाचं आहे. तर ह्या दृष्टीने लोकांनी थोडी सतर्कता जर बाळगली तर तुमचा बराचसा पैसा ट्रीटमेंटचा वाचू शकतो. धन्यवाद.